नमस्कार. आपण पाहतात मंडल न्यूज यूट्यूब चॅनल. आज आपण मंडल न्यूज यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये द स्टोरी श्रृंखलेत भेटणार आहोत स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या धर्मपत्नी, सध्या देशाचे सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई, आणि ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं, आपल्या परिवारासाठी समर्पित केलं, आणि आता वयाच्या 84व्या वर्षी ज्या पूर्णपणे ॲक्टिव्ह आहेत, सक्रिय आहेत आणि सकाळपासून तर रात्रपर्यंत सेवेच्या कार्यात असतात, अशा कमलताई उर्फ आईसाहेब गवई यांना आज आपण त्यांच्याशी ह्या श्रृंखलेमध्ये विविध विषयांवर गप्पा मारू. आपण त्यांच्याशी राजकीय विषयावर, देशाचे सरन्यायाधीश म्हणजे ज्यांच्या ते आई आहेत त्यांच्या विषयावर, काही राजकारणावर, समाजसेवेवर, स्वर्गीय दादासाहेबांच्या विषयी, त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव, आणि ह्या सगळ्या विषयांवर आज आपण भेटणार आहोत आईसाहेब गवई यांना. आपण सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार ताईसाहेब. नमस्कार. सगळ्यात पहिले मला सांगा, 84व्या वर्षी ह्या सक्रियतेचं राज काय, गमक काय, गुपित काय? नाही, सगळ्यात प्रथम तर मी दोन गोष्टी आपल्या समोर नमूद करू इच्छिते. ते म्हणजे अग्रवाल फॅमिली आणि गवई फॅमिलीचे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादासाहेब गवईची पत्नी म्हणून, एक हाऊसवाईफ म्हणून मी समाधानी आहे हे मला सर्वप्रथम नमूद करावं असं वाटतं. माझा पुढचा प्रश्न यालाच घेऊन संबंधित आहे. आपण आपल्या आयुष्यात एक राजकीय घराण्यात लग्नानंतर राहिल्या, राजकीय घराण्यातच आपलं लग्न झालं. त्यानंतर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची आपण आई आहात. तर आपल्याला एका राज्यपाल आणि खासदाराच्या पत्नी म्हणून जास्त आनंद झाला का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच्या आई यांच्या म्हणून जास्त आनंद झाला? अनुभव काय आहे की ह्या दोन्ही बाबतीमध्ये मी समाधानी आहे. हे सांगण्याचं कारण असं की हे पदं जे मिळालेले आहेत, दादासाहेबांना मिळो की भूषणला मिळो, ते जनतेची, देशाची सेवा करण्यासाठी मिळत असल्यामुळे त्यामध्ये दादासाहेबांच्या मोठ्या होण्यात आनंद आहे की भूषणचा मोठ्या होण्यात आनंद असण्यापेक्षा मी दोन्ही व्यक्तींच्या बाबतीमध्ये समाधानी यासाठी आहे की जे त्यांना पदं मिळालेले आहेत ते देशाची आणि समाजाची आणि गोरगरिबाची सेवा करण्यासाठी मिळालेले आहेत. त्यामध्ये मला दोन्ही बाबतीमध्ये एक समाधान आहे. नाही, हे दोन्ही क्षेत्र जरी लोकशाहीचे दोन खांब असले तरी एकदम विरुद्ध दिशेचे आहे, न्यायपालिका आणि कार्यपालिका. तर आपण याच्यात जेव्हा राज्यपालांच्या पत्नी म्हणून आपण काही वर्ष राहिल्या, मग दादासाहेब जेव्हा खासदार होते राज्यसभेचे तेव्हा त्यांची पत्नी म्हणून, एक राजकीय व्यक्ती म्हणून पण तुम्ही आपल्या आयुष्यातले काही वर्ष घालवले. आता श्री भूषण गवई हे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, तर मला प्रश्न नेमका हा विचारायचा आहे की तुम्हाला क्षण तो जास्त आनंदाचा वाटतो ज्या दिवशी दादासाहेबांनी खासदारकीचं शपथविधी घेतलं खासदार म्हणून, ज्या दिवशी भूषण साहेबांनी न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाची शपथ घेतली? कोणता क्षण? आपण दोन्ही क्षणाला उपस्थित होत्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना का, कारण की हे दोन्ही क्षण जरी असले तरी हे दोन्ही क्षण हे समाजाच्या सेवेसाठी असल्यामुळे मी आधीच सांगितलं तुम्हाला, एक आई म्हणून आणि एक पत्नी म्हणून समाधानी आहे. एक आई म्हणून आणि एक पत्नी म्हणून. आई म्हणून जास्त खुश झाले का पत्नी म्हणून जास्त खुश झाले? दोन्ही बाबतीमध्ये समाधानी होते. नाही, तुम्ही हा थोडंसं डिप्लोमॅटिक आन्सर देतात. जास्त खुशी केव्हा झाली आहे, जास्त आनंद एवढं सांगता येणार नाही, कारण की म्हणजे खुशी ही खुशी असते शेवटी. बरं, याला संबंधित माझा दुसरा प्रश्न असा आहे, ज्या दिवशी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी न्यायाधीश म्हणून पद स्वीकारलं आणि शपथ घेतली, त्या दिवशी आपण तिथे उपस्थित होता. मोदी साहेबांना आपण काय आशीर्वाद दिला आणि मोदी साहेबांशी तुमचं काय बोलणं झालं होतं पंतप्रधान मोदींसोबत? नाही, मोदी साहेब माझ्याकडे आले, त्याने माझे हात हातात घेतले आणि मैं आपके बारे में पूछताछ करते रहता हूँ
हे त्यांनी सांगितलं. तर मी त्यांना सांगितलं की मुझे मालूम है, कारण ते माझ्याविषयी म्हणजे विचारपूस करत असतात. नंतर त्यांनी माझे दोन्ही हात असे हातात घेतले आणि मुझे आशीर्वाद दो. तर मी त्यांना तेच सांगितलं, मैं तो विपश्यना के वरिष्ठ आचार्य हूँ, मुझे आशीर्वाद देने का ही काम है, वो तो मैं हरदम और सबको देती रहती हूँ. तेव्हा त्यांनी सांगितलं की वैसा आशीर्वाद नाही चाहिए. ते त्यांनी दोन्ही हात घेतले आणि स्वतःच्या हाताने डोक्यावर ठेवले. ऐसा आशीर्वाद चाहिए. तुम्ही काय आशीर्वाद दिला? आशीर्वाद जे सगळ्यांना देते ते सबका मंगल हो. राजकारणातलं त्यांना काही आशीर्वाद दिलं? राजकारणात आणखी माझा तर 24 तास सबका मंगल हो आहे. अच्छा. म्हणजे मी पूर्ण वेळपर्यंत म्हणजे मी अंतर्गतही आणि बाह्य सुद्धा सबका मंगल हो हेच माझ्या हृदयात आणि तोंडामध्ये शब्द असतात. तर सब में अपन है ना, जो सबका मंगल हो उसमें आप है, मैं है, मोदी साहब है, सब लोग है. तो जो आशीर्वाद रिसीव करेगा उनको मिलेगा. कधी काळी आपण उषाताईंच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढल्या, त्यानंतर राजकारण का सोडलं? म्हणजे कोणत्याही निवडणुकीत तुम्ही कधी? नाही, मला ते उभे राहणे म्हटल्यापेक्षा मला उभं करण्यात आलं. अरे युती तुटल्यामुळे कोणत्या वर्षी होतं ते निवडणूक ती उषाताईंची? साल नाही आठवत. अच्छा. हा, म्हणजे तुमची इच्छा नव्हती? मला संसारात सांभाळायचा होता ना. दोन्ही माणसं जर राजकारणात आली तर घराचं घर पण राहिलं नसतं आणि मुलं माझी लहान लहानच होती. तर ते डेव्हलप होईपर्यंत तरी मला त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं. इच्छा म्हटल्यापेक्षा मला सामाजिक कार्य आवडायचं. आणि काही लोकांनी म्हटलं की तुम्ही लोकांच्या माध्यमातून आता लोकांच्या समोर जाता, जर तुम्ही स्वतः उभ्या राहिला तर तुम्हाला कोणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्हाला सरळच लोक ओळखतील आणि तुम्हाला जी सेवा करण्याचं जे इच्छा आहे किंवा सवय आहे ती तुमची आपोआप पूर्ण होईल. आणि मला लहानपणापासून सेवा करायला जास्त आवडतं. आणि त्या इलेक्शनच्या वेळेस उषाताईच्या तोलामोलाची कोणतरी व्यक्ती असावी की जिचं साधारणतः सामाजिक कार्य आहे, अशी व्यक्ती समाजामध्ये सगळ्यांना मी दिसली. आणि त्यांनी, कारण माझी इच्छा नव्हती, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला नाहीतरी निवडून यायचं नाहीच आहे, परंतु म्हणजे उभं राहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मला उभं राहावं लागलं आणि मी प्रामाणिकपणे प्रचार प्रसार केला. आणि डिफीट झाल्यानंतर सुद्धा मी इलेक्शनच्या वेळेस जेवढा आपण प्रसार करत नाही त्यापेक्षा मी 6 महिने अक्षरशः रात्रंदिवस फिरली, लोकांना सांगितलं, मी तुमचे मतं घेतले आणि तुमच्यापर्यंत आता आलेली आहे. आणि माझ्याविषयी वर्तमानपत्रामध्ये पण आलं होतं आयडियल कॅन्डिडेट म्हणून. म्हणजे लोक निवडून येत नाहीत, ह्या पराभूत झाल्यानंतर सुद्धा लोकांच्यापर्यंत ज्या ठिकाणी मी प्रचाराला गेली होती त्या ठिकाणी मी सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि सांगितलं, तुम्ही मला समजून उमजून मतं दिलेले आहेत आणि समजून उमजून मी तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि तुमची भेटीगाठी घेतल्या. आणि ह्यानंतर तुम्हाला जे काही कामं असतील ते माझ्यापर्यंत तुम्ही आल्या तर मी करण्याचा प्रयत्न करेल. दादासाहेब गवई राजकारणात जवळपास 50 वर्ष राहिले. त्यांनी त्या 50 वर्षात एक मोठं पक्ष उभारलं, त्यांना राज्यसभेत पद मिळालं खासदारकी म्हणून. ते खासदारकीची 3 वेळा निवडणूक लढले. असं असताना तुम्ही घरी बॅलन्स कसं ठेवलं? आणि घरी एका मुलाला असे संस्कार देण्यात आले की ते देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या पदापर्यंत पोहोचले. काय हा बॅलन्स कसा होता आणि कसं सांभाळायचे तुम्ही घर? नाही, काय झालं की साहेबांनी आधीच माझ्या डोक्यात घातलं होतं की राजकारणी लोकांची जवळजवळ 99% मुलं बिघडलेली असतात. अच्छा. आणि त्यांना, मला असं वाटतं की त्यांना बिघडावं लागत नाही, बिघडायला लोक तयारच असतात. त्यामुळे डोक्यावर ते एक प्रकारचं होतं की मी शिक्षिका, माझी मुलं जर बिघडलेली असली तर मी लोकांना काय तोंड दाखवणार. आणि दुसरं आणखी एक आहे की मुलं हे कोरीपाठी असते, म्हणजे ओली माती ज्याला म्हणतात ते, त्यांच्यावर तुम्ही जसे संस्कार निर्माण कराल तसे ते संस्कार ते आत्मसात करतात. आणि त्याहीपेक्षा आई वडिलांवरती जास्त जबाबदारी असते. मुलांना शिकवावं लागत नाही, ते अनुकरणप्रिय असतात. आई वडील आणि आजूबाजूचं वातावरण जसं असेल त्याप्रमाणे ते शिकतात
आणि त्याप्रमाणे घडतात. आणि 16 वर्षापर्यंत मुलांवर जास्त लक्ष द्यावं लागते, कारण 16 वर्षापर्यंत ते एक बेस त्यांचा तयार झालेला असतो. त्यापुढे जे काही ते घडले ते स्वतःच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने घडलेले आहेत. पण सुरुवातीला लहानपणी प्रत्येकच आई वडिलांना, कारण की ही आई ही पहिली शिक्षिका असते, त्यामुळे लहानपणी मुलांवर संस्कार निर्माण करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं हे आईवडिलाचं कर्तव्य होते. परंतु वडिलाला घरात पाहायला रिकाम पण नव्हतं आणि साहेबच सांगायचे की मुलं बिघडली ते तुझी जबाबदारी, कारण मी बाहेर आहे, लोकांना सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा रोल मला अदा करावा लागत होता. आणि वेळप्रसंगी कठोर होऊन कधी प्रेमाने मुलांवर तेवढे संस्काराने निर्माण करता आले. आणि त्यापेक्षा जास्त की म्हणजे फार मोठी जी अपेक्षा नव्हती. बरं, एवढं मात्र होतं की मुलं समाजात गेल्यानंतर त्यांची ओळख माणूस म्हणून व्हावी. आणि त्या भूषणने एकदा जज झाल्यानंतर जे काही बोललं त्याचं उत्तर मला नंतर मग मिळालं. भारताचे वर्तमान मुख्य न्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती भूषण गवई हे लहानपणी कसे होते? लहानपणापासूनच तो पहिला मुलगा असल्यामुळे त्याला मॅच्युरिटी लवकर आली. कारण साहेब बाहेर असल्यामुळे मग घरात लहान मुलं असो की काय होतं, तो शेवटी माणूसच होता ना. तर त्याने ते लहानपणापासून चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडली त्याने. त्यांचा तो आबा म्हणून तो किस्सा काय आहे? त्यांना आम्ही सगळं ऐकलं की त्यांना तुम्ही परिवारामध्ये सगळे आबाजी म्हणायचे, म्हणजे विषय काय होता? तर तो मॅच्युअर होता आणि सगळ्यांच्या सुखदुःखाला धावून जायचा, सगळ्यांचा गायडन्सही चांगला करायचा. त्यामुळे त्याला आबाजी म्हणून म्हणायचे. आबाजी म्हणजे घरातला मुख्य व्यक्ती. कधी तुम्हाला असं वाटलं का आता सन्माननीय भूषणजी गवई हे देशाचे मुख्य न्यायाधीश बनू शकतात? कधी तुम्हाला वाटलं का आता नाही, आपला मुलगा देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या पदापर्यंत? नाही, असं वाटलं नव्हतं. मी आधीच सांगितलं तुम्हाला की फक्त माझी अपेक्षा तीच होती की त्या माणूस म्हणून त्यांची ओळख समाजाने करावी म्हणून. ते हायकोर्टचे जज राहिले, त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टचे जज आहेत. तुम्ही कधी राहिले त्यांच्या घरी न्यायाधीश म्हणून? न्यायमूर्ती भूषण गवई जज असताना साहेब त्या ठिकाणी, साहेबांची प्रकृती ठीक नव्हती, दादासाहेबांची. तर त्यामुळे आणि सुप्रीम कोर्टला गेल्यानंतर? सुप्रीम कोर्टला शपथविधी दोन्ही वेळा शपथविधीच्या वेळेस गेले, कारण तिथं राहण्यापेक्षा माझी गरज इकडे अमरावतीला गोरगरिबांना जास्त होती हे समजून. मुख्य न्यायाधीशाच्या गाडीमध्ये लाल दिव्याच्या आतापर्यंत नाही बसले तुम्ही? भूषणच्या गाडीमध्ये बसले नाही, मुख्य न्यायाधीशाच्या गाडीमध्ये नाही बसले. कारण त्याला मी सांगितलं की ही आई नाही आहे, तुझ्या बाजूलाच बसली पाहिजे, खूप सोन्या चांदीने मढली पाहिजे, खूप भारी भारी कपडे घातले पाहिजे, खूप चांगलं जेवण केलं पाहिजे. तुझ्याविषयी तुझ्या पाठीमागे लोक जे चांगलं सांगतात हे एका आईला याच्यापेक्षा आणखी दुसरं काय पाहिजे? जरी तुम्ही मुख्य न्यायाधीशाच्या गाडीमध्ये कधी बसले नाही तरी असं म्हटलं जातं की तुमच्या गाडीमध्येच तुमचं स्वतःचं घर आहे, तुमची जी स्वतःची गाडी आहे त्याच्यात तुमचं घर असतं म्हणून स्वतः. म्हणजे हे काय विषय? स्वतःची गाडी नाही आहे. अच्छा. शरीर पण माझं नाही आहे, शरीर पण दान दिलेलं आहे. जी गाडी आहे ती दादासाहेबांची गाडी आहे. तर त्या गाडीमध्येच तुमचं घर असते म्हणजे काय? म्हणजे सकाळपासून म्हणजे सुरू होते माझं, तर मी केव्हा तरी घरी जाते आणि जिथं कुठे रात्र होते त्या ठिकाणी मुक्काम करते. आणि मॅक्झिमम वेळ माझा कारमध्येच जातो, म्हणजे पूर्ण वेळपर्यंत कामात असते. मग जेवण खावण असं म्हटलं जातं का तुम्ही? जे जेवण जसं मिळेल तर जेवणाचं काही फार विशेष असं नाही आहे, पण फार ज्याला म्हणतात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे अगदी जमिनीवर आहे. जेवणसुद्धा अतिशय साधं आहे. कधी मिळालं तर खाऊन जायचं, नाही तर गाडीमध्ये फुटाणे ठेवायचे, पाणी असतेच. तर ते शरीराला, जर तुमचं मन खूप चांगलं असेल तर ते जास्त शरीराला फार विशेष असं लक्झरी लागतच नाही. आईसाहेब, या फिटनेसचा राज काय आहे? 84व्या वर्षी म्हणजे तुम्हाला पाहून आम्हाला पण लाज वाटते कधी कधी फिटनेसच्या बाबतीत. नाही, फिटनेसचं कारण एक तर पॉझिटिव्ह थिंकिंग, दुसरं गरिबाविषयी, गरीब लोक खूप प्रेम करतात, आणि विपश्यना. अच्छा. आता कधी राजकारणात पुन्हा यायची इच्छा आहे?
निवडणूक लढायची? मला सेवा करायलाच खूप आवडते. राजकारणाच्या माध्यमातून सेवा? त्यापेक्षा मी राजकारण जरी नसले तरी मी सगळ्यांना सांगते की मी जरी राजकारणात नाही आहे, कोणतं पदाधिकारी नसेल तर मी कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आपल्याला अतिथी म्हणून बोलवलं होतं. मग त्यांनी RSSनी सुरुवातीला माहिती दिली माध्यमांना की तुम्ही येणार. मग त्यांनी माहिती दिली की तुम्ही नाही येणार आणि वेळेवर ते अतिथी बदलण्यात आले. आपण त्यावेळेस एक मार्मिक पत्र लिहिलं होतं लोकाला संदेश म्हणून. काय नेमका विषय झाला होता आणि आपण का त्या कार्यक्रमाला गेले नाही? आणि मला खरा उत्तर अपेक्षित आहे. नाही, मला म्हणजे तुम्हाला आता सांगतो की टोंगळ्याचा अजूनही त्रास आहे, काठी आहे. हो, तर त्यावेळेस चेकअपला नाही आपण इतके ऍक्टिव्ह असून सुद्धा फक्त त्या कार्यक्रमाला नाही गेले असं आपल्याला वाटतं का? फक्त तुम्ही मुख्य न्यायाधीशाच्या आई होत्या म्हणून तुम्हाला बोलवण्यात आलं होतं? ते नाही सांगू शकत मी. म्हणून तुम्ही गेले नाही? तुम्हाला मंडल न्यूजच्या सगळ्या दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी आणि ही बाब आपण सार्वजनिक केली पाहिजे का आपण त्या कार्यक्रमाला का नाही गेले? पहिले होकार दिला होता? होकार दिला होता ना. होकार दिला होता, नंतर नाही गेले. नंतर प्रकृती खराब असल्यामुळे अच्छा गेले नाही. वाद विवाद वाढले त्याच्यामुळे गेले नाही? वादविवादाकडे आयुष्यामध्ये वादविवादच पाहत आलेला ना. आयुष्यामध्ये कोणतं असं म्हणजे राजकारणी माणसाची पत्नी असल्यामुळे जरी मी प्रत्यक्ष राजकारणात जरी नसले तरी साहेबांना त्यांच्या जीवनामध्ये अगदी जवळून सगळं राजकारण पाहायला मिळालं. त्या वादविवादाचा प्रश्नच येत नाही. अशा गोष्टी चालणारच आहेत ना. साहेब लग्न झाल्यानंतर मनाने स्वच्छ आहो तेवढंच फक्त स्वतःला तपासायचं आहे. साहेब लग्न झाल्यानंतर तुमचं सासरवाडीचा हा जो घर होता हा 60-70 वर्ष तुम्ही इथे डाव्या सरणीच्या विचारात राहिल्या. त्याच्यामुळे आपण त्या कार्यक्रमाला आयुष्याच्या ह्या उत्तरार्धमध्ये त्या अशा कार्यक्रमात जाणं टाळलं असं वाटते? नाही, टाळलं नाही, तर प्रकृतीच बरी नव्हती त्यामुळे मला मुंबईला अर्जंट जावं लागलं. आणि लीलावतीमध्ये तुम्ही माहिती काढू शकता. अच्छा लीलावतीला होता आपण त्यावेळेस? अच्छा. आणि पुन्हा त्यांनी बोलवलं कधी एखाद्या कार्यक्रमात जाल? ते पुढचं नाही सांगू शकणार मी. नाही, त्यावेळेची सिच्युएशन जशी असेल त्यावेळेस तसा निर्णय घेता येईल. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला जास्त अडचणीत टाकणार नाही. हे सगळे प्रश्न आणखीन जास्त खोलात जाऊन विचारून. बरं मला हे सांगा, राजकारणातली ही जी बदललेली परिस्थिती आहे, 50 वर्ष अगोदरचंही राजकारण आपण जवळून पाहिलं, त्याच्यानंतर मग दादासाहेब जेव्हा गेले त्याच्या अगोदर जेव्हा शेवटचं त्यांनी खासदारकी उपभोगली तेव्हाही आपण राजकारणाला जवळून पाहिलं. जेव्हा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळली तेव्हाही आपण जवळून राजकारण पाहिलं. आताही आपण राजकारण पाहतात. राजकारणाबद्दल बदललेल्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते? नाही, त्यावेळेसचं राजकारण आणि यावेळेसचं राजकारणाच्या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेचं राजकारण म्हणजे स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्याला म्हणतो, म्हणजे दुश्मनी नव्हती. मतभेद जरूर असतील परंतु प्रत्येकाचे घरगुती संबंध होते. तर ते राजकारण आता पाहायला मिळत नाही. काय बदल झाला राजकारणात नेमकं? म्हणजे जो स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे होतं ते तेवढं राहिलेलं नाही राजकारणात. कॉन्स्पिरेसी जास्त दिसते राजकारणात सध्याच्या परिस्थितीमध्ये? ते नाही सांगू शकणार मी, कारण की माझा इतका डिटेल अभ्यास नाही. तुम्ही बोलणं टाळून राहिले, तुमचा अभ्यास भरपूर आहे आम्हाला माहित आहे, पण तुम्ही थोडंसं चॅनलच्या समोर बोलण्याला प्रत्यक्षात म्हणजे माझं म्हणजे प्रॅक्टिकल माझं म्हणजे प्रत्यक्षात नव्हतंच, परंतु अभ्यास होताच आणि जवळून साहेबांना पाहिलं तेवढं आहे, पण मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. पर सध्याची रिपब्लिकन ऐक्याबद्दल काय म्हणाल? सध्या जे रिपब्लिकन ऐक्य नाही आहे, अपेक्षा ही दादासाहेब गवईंनी ऐक्यासाठी खूप भरपूर सारे प्रयत्न केले. त्यांनी अनेकदा आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा सुद्धा दिला, कारण ऐक्यासाठी जर म्हणजे त्यांचे पद जर आड येत असतील तर त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे.
अनेकदा प्रयत्न केलेला आहे, प्रेसिडियमही झालेला आहे. त्यांनी त्यांच्या AB फॉर्मवर 4 खासदारही निवडून आले आणि साहेबांचं नेहमीच पॉझिटिव्ह थिंकिंग राहत होतं. परंतु साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत खूप प्रयत्न केले. शेवटच्या क्षणी त्यांनी हे म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रजिस्ट्रेशन असलेली जो पक्ष आहे तो तुम्ही जिवंत ठेवा. तुम्ही कुठलेच सगळे पदाधिकारी तुम्ही पदं घ्या. मी बाबासाहेबाच्या सैन्यातील एक शिपाई म्हणून काम करेल. पण त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी साहेब ना खूप दुःख झालं आणि आजारी पडले. दादासाहेबांबद्दल खूप लोकांनी आत्मचरित्र म्हणजे दादासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलं होतं. दादासाहेबांवर खूप पुस्तक लिहिला गेले होते. आपली कशी काही इच्छा आहे आपल्यावर म्हणजे आपलं आत्मचरित्र लिहायची किंवा आपले जे अनुभव आहे एक राजकीय परिवारात राहून माझी तर मी सांगते ना, मी आधीच सांगितलं मी एक सामान्य स्त्री आहे, हाऊसवाईफ. मला असं काही वाटत नाही. परंतु इतर लोकांनी बऱ्याच लोकांनी मला म्हटलेलं आहे की तुम्ही जमिनीवरून स्पेशल विमानापर्यंत कसं गेले हे लोकांना सध्याची स्थिती दिसते. परंतु त्या पाठीमागच्या खस्ता तुम्ही किती खाल्लेले आहे हे इतर बायांना कळलं पाहिजे. यासाठी तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे. पण मी पुस्तक लिहिण्यापेक्षा इतर लोक प्रयत्न करून राहिले. अच्छा, येणाऱ्या दिवसात पुस्तक आम्हाला अनुभव सगळे वाचायला मिळेल आपल्या आयुष्यातले लिहिल्यानंतर वाचायला मिळेल. आणि माझं तर जे काय आहे ते स्वच्छ आणि ओपनच आहे ना. मी तर बऱ्याचशा लोकांना सांगितलं मी असे आहे, तुम्हाला माझ्याबद्दल जे वाटते ते तुम्ही लिहा. आणि सगळ्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे आणि लपून असं काहीच नाहीये. तसा हा प्रश्न थोडासा टिपिकल आहे. पण मला सांगा, एक निर्णय दिला होता आता सर्वोच्च न्यायाधीशांनी आणि त्यांचं वैयक्तिक मत मांडलं होतं. निकाल दिल्यापेक्षा त्यांनी असं वैयक्तिक मत असं मांडलं होतं की देशात जे आर्थिकरित्या संपन्न लोक आहेत किंवा ज्यांच्या घरात 2, 3, 4 मोठे पद आहेत अशा लोकांनी अशा परिवारांनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये. याबद्दल तुमचं मत काय? मी तर भूषण जेव्हा 4थीमध्ये होता त्यावेळेस मला दादासाहेबांचा एक कार्यक्रम होता. पण त्या कार्यक्रमाला ते येऊ नाही शकले. तर त्या लोकांनी सांगितलं की आमची फजिती होईल, कमीत कमी तुम्ही तरी त्या कार्यक्रमाला या. तर त्यावेळेस मी बोलले होते की ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी स्वतःहून आरक्षण घ्यायचं नाही. मी स्वतःहून त्यावेळेस जेव्हा भूषण 4थीमध्ये होता त्यावेळेस मी बोलली होती. आणि हे आहेच ना की जे ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा फायदा घेऊ द्यावा आणि ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी स्वतःहून त्या आरक्षणाचा फायदा घेऊ नये, हे असं माझं मत आहे. कारण काही काही ठिकाणी एकेका घरामध्ये 6-6, 7-7, 8-8 नोकरीला आहेत आणि एखाद्या घरामध्ये एक चपराशाची सुद्धा नोकरी नाही आहे. तर हे विपर्यास वाटतं मला. तर म्हणून ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी आरक्षण घेऊ नये. आणि आम्ही आरक्षण घेतलेलं नाही. आम्ही तर स्वतःच्या उदाहरणावरूनच दाखवून दिलेलं आहे. अच्छा, तुमचं आयडियल कोण आहे या वयात? मी विचारतो तरी तुमचं वय जरी 84 असेल तरी तुम्ही कोणाला आदर्श मानता? आदर्श तर बाबासाहेबांना आणि दादासाहेबांना. अच्छा, बाबासाहेबांना आणि दादासाहेबांना. आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद केव्हा झाला आईसाहेब तुम्हाला? भूषण झाला तेव्हा झाला ना. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. दादासाहेब जेव्हा शपथ घेतली तेव्हा का आता भूषण साहेब जेव्हा मुख्य न्यायाधीश झाले? भूषण जेव्हा जन्माला. अच्छा, भूषण सर जेव्हा जन्माला आले. अच्छा, कारण आई होणं हे सगळ्यात मोठं आहे. मी जेव्हा आई झाली तर तेव्हा वेदना पुष्कळ झाल्या. 3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. परंतु तो झाल्यानंतर म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला तो सगळ्यात माझा आनंद जास्त. अच्छा, म्हणून म्हणजे शेवटी कोणत्याही स्त्रीला आणि महिलेला ती जेव्हा आई बनते तेव्हाचा जो आनंद असतो त्याच्यापेक्षा आनंद जीवनात कधीच दुसरं होत नाही. मला असं वाटतं, म्हणजे माझ्या बाबतीत म्हणते मी. अच्छा. आणि म्हणून म्हणते मी, हो कशी उतर आई भूषण तुझ्यामुळे मी झाली आई. हो कशी भूषण हा तुझी कशी हो उतर आई, म्हणजे तुझ्या कर्जातून कशी मुक्त होईल, कारण तुझ्यामुळे मी झाले आई. या ओळी आपण त्यावेळेस बोलल्या होत्या. हे नेहमीच मी म्हणत राहते. आणि कविता
मध्ये मध्ये कविताचा शौक होता, त्यामध्ये पण मी त्यावर कविता लिहिली होती. त्यावर काय बोलायचे भूषणजी? नाही, मी असं लिहित राहते. आता काही बोलतात त्याच्यावर ते? तो कधी मी असा ऋण आता फेडलं आहे असं तुझं म्हणून. बोलत राहते, पण तो कधी विषय निघाला नाही. अच्छा. पण मला सगळ्यात आनंद तो जेव्हा झाला, हा. तेव्हा सगळ्यात आनंद तो झाला. बाकी पद पोझिशन हे सगळे गौण आहेत. अच्छा. आणि मला काही वाटतच नाही, कारण मी पद पोझिशनच्या आहारी गेलीच नाही केव्हा. मला फक्त सेवा करायलाच आवडायची. हे सगळं कशामुळे घडते? विपश्यनामुळे? नाही, इतकं मोठे मोठे लहानपणापासून पद तुमच्या घरात राहिले आहेत, तरी तुम्ही सगळ्या नाही, हे तर पदांपासून पद दूर. आता मिळाले ना, पण मी लहानपासूनच सेवक आहे. म्हणजे तिसरीत असताना मी बाबासाहेबाचा झेंडा लावला. 8वीत असताना समता सैन्यदलाचे कॅप्टन होते. आजूबाजूला कुठेही जरी सभासभाने असायचे तेव्हा वंदना मी म्हणायची. आणि लहान लहान मुलांचा तिसरी मध्ये 8वीत असताना लहान लहान मुलं घेऊन मी आजूबाजूच्या खेड्यावर सभेला जायचे. खूप लहान होते तेव्हा, आणि आम्हाला येताना उशीर व्हायचा. तर तेव्हा आमचे आई वडील पाठीमागून यायचे, आणि रात्र खूप व्हायची ना, तर आमचे आई वडील म्हणजे आमच्या पाठीमागून यायचे. आणि सगळ्यात जास्त दुःखी केव्हा झालं आयुष्यात? साहेब गेल्यावर. साहेब गेल्याचं दुःख आताही आहे. आता हे विसरू शकत नाही, कारण साहेबांचं प्रेमच खूप होतं. आणि त्या प्रेमापेक्षाही ते जे गरिबांचे कामं करायचे त्याच्याविषयी त्यांच्यावर मी तुम्हाला सांगितलं की मी समर्पण केलं होतं लग्न झाल्याबरोबर, की त्यांनी समाजाची सेवा करावी आणि मी पाठीमागची बाजू सांभाळावी. मी तुमच्या परिवाराच्या खूप जवळ राहिलो आहे, आताही आहे. लोक असं म्हणायचे साहेब गेल्यावर का ही बाई पण लवकर मरेल तुमच्याबद्दल. मी थोडंसं म्हणजे थोडंसं उघडपणे बोलतोय. माझी स्थिती तशी झाली होती, कारण मला ओळखतही नव्हते कोणी. 1 वर्ष रडण्यात गेलं, पण तथागताचा कर्मसिद्धांत जेव्हा वाचण्यात आला तेव्हा मरण्यापेक्षा मानवाचा जन्म हा वारंवार मिळत नाही, तो फार दुर्मिळ आहे. तर त्यामुळे जर मरायचंच आहे तर चांगलं कर्म करून का मरू नये, आणि मी म्हणून फुल टाइम काम करते. 23 नोव्हेंबरला सरन्यायाधीश भूषणजी गवई हे सेवानिवृत्त होत आहेत. तुम्हाला आई म्हणून वाटते त्यांनी राजकारणात यावं? तो त्याचा विषय आहे. नाही, माझा प्रश्न आहे, तुम्हाला आई म्हणून वाटते का त्यांनी राजकारणात यावं? दादासाहेबांचा वारसा भूषणजींनी वयात म्हणजे नेहमी ते आपल्या वयापेक्षा जास्त परिपक्व राहिले आहे. ते अमरावती सारख्या एका शहरातून निघून आणि चपराशीपुराच्या एका महापालिकेच्या शाळेत शिकून सुद्धा त्यांनी हा टप्पा गाठला. ते देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशापर्यंत पोहोचले. आता त्यांनी आपली सेवा राजकारणात येऊन द्यावी 23 तारखेच्या नंतर, असं तुम्हाला आई म्हणून वाटते? नाही, मी तिघांच्या बाबतीमध्ये हेच म्हणेल की आता मुलं काही लहान नाही आहे, ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी निर्णय तेच घेईल. पण तुम्हाला आई म्हणून काय वाटते? त्यांनी आता सेवानिवृत्तीनंतर आता ते खूप ऍक्टिव्ह आहेत. ह्या बाबतीत तर मी काही सांगू शकत नाही, कारण की मुलं आनंदित राहावेत, सुखी राहावेत हीच प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे हे त्यांनी काय करावं ह्या बाबतीमध्ये तरी मी माझं मत मांडणार नाही, आणि तो मत कॅमेऱ्यासमोर कमीत कमी मांडणार नाही. त्याला जे योग्य वाटते ते करावं त्याने, कारण प्रत्येकाचं काय झालं की आवड निवड वेगळी असते. तर आता ते लहान नाही आहेत. आपला आवडता मुलगा आबा आणि एका आईचं संवाद केव्हा झाला शेवटचं? आबा आणि आईचं आता एवढ्यात? हा, आता एवढ्यात. आई आणि मुलगा म्हणून संवाद केव्हा झाला? संवाद सरन्यायाधीश आणि कमलताई म्हणून शेवटचा. त्याने आता जेव्हा तो साहेबांच्या कार्यक्रमाला आला, नाही बातचीत तर नेहमी होते, चर्चा नेहमी होत असत, पण एक आई म्हणून आणि एक मुलगा आणि एक आई म्हणून केव्हा बसले शेवटी? नाही, बसलो नाही, पण त्याने आता फोन केला होता. कार्यक्रम जेव्हा झाला होता तेव्हा त्याचा कार्यक्रमाचा त्यांनी तो प्रोटोकॉल पाडला. हो, पण एक आई आणि एक मुलगा म्हणून केव्हा बसले सगळ्यात शेवटी? नाही, आम्ही असं जास्त बसायला कुठे त्याला तरी कुठे वेळ आहे, तो काम करतो हेच पुष्कळ झालं ना. आणि मी तर नेहमीच आता घरी आल्यानंतर मी फक्त ओवाळलं की एका जागेवर जाऊन बसते, कारण ती जनतेची आणि देशाची प्रॉपर्टी आहे. तो माझ्या एकटीचा मुलगा नाही राहिला आता. त्यामुळे ते संवादाचा प्रश्न असताना मला माझ्या डोक्यामध्ये हेच आहे की तो चांगला काम करतो आणि त्यांनी जास्तीत जास्त चांगले कामं करावेत.
डॉक्टर राजेंद्र गवई यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळली दादासाहेब गेल्यानंतर. ते मला वाटतं 2 वेळा पराभवी झाल्या त्यांचा निवडणुकीत. राजकारणात असं काय आहे का दादासाहेबांची बरोबरी डॉक्टर राजेंद्र गवई करू शकले नाही? तुम्हाला थोडंसं बोला लागेल. सगळी पक्षाची जनता कार्य तुमचा विषय तो नाही आहे, पण तुम्ही त्या परिवाराचे सदस्य आहात आणि तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. नाही, तो विषय माझा नसल्यामुळे त्या क्षेत्रात मी पडत नाही ना. मी तुम्हाला आधीच सांगितलं तिघांचे तिन्ही. पण एक आपला मुलगा आहे, काय त्याच्यात असं आहे का ते दादासाहेबांचं चांगलंच काम करून राहिला ना. परंतु आता बरेचसे तट काय काय झालेले आहेत तसं याच्यामध्ये सगळीकडेच त्यांना राजकारणातले सध्या जितके बारकावे आणि जितके त्या पैलवानीतले आपण म्हणतो ना जितके गुर पाहिजे ते त्यांच्या ह्याच्यात राजकीय पूर्ण नाही. त्याच्यामुळे तो त्याच्यापर्यंत साहेबांच्या सोबत राहिलेलाच आहे ना. त्यामुळे त्यांच्या साहेबांच्या पासून त्याने शिकलेलाच आहे आणि त्याच्यापर्यंत तो चांगला काम करतो. पण बाकीच्या ज्या गोष्टीचे जे आहे ते सगळीकडेच राजकारणाचं चेंजेस झालेले आहेत. म्हणजे त्याला रिपब्लिकन पार्टी काही सुटलेली नाही. तुमच्याकडे रिपब्लिकन पक्षाचं सध्या कोणतं पद आहे? मी आहे ना पदाधिकारी आहे. पदाधिकारी अध्यक्ष आपले राजेंद्र साहेब आहेत, डॉक्टर राजेंद्र पदाधिकारी आहे. आणि संपूर्ण आयुष्यामध्ये चळवळीमध्ये राहिले, वेळी प्रसंगी मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे, सक्रिय आलेले आहे. परंतु म्हणजे निवडणुकीच्या याच्यात फक्त एकदा जर निवडणूक सोडली तर त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये नाही राहिले. मला सेवा करायलाच आवडते, कारण की राजकारण हे मत पेटीत टाकण्यापुरतं किंवा बटन दाबण्यापुरतं आहे. बाकी प्रत्येकच राजकारणी व्यक्तीने सामाजिक कार्य केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी ते सामाजिक कार्य करण्यामध्ये मला जास्त आनंद आहे. जाता जाता एक तो किस्सा म्हणून मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल. मी कुठेतरी पुस्तकात असं वाचलं होतं, दादासाहेब जेव्हा जिवंत होते आणि राजकारणात ते खासदार होते बहुतेक, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला दुपारी फोन केला आणि 1 तासात किंवा अर्ध्या तासात तुम्ही 200 लोकांचं जेवण घरी तयार ठेवलं होतं. तो नेमका किस्सा काय होता? तेव्हा DPTCची मीटिंग होती आणि दर्डाची तेव्हा त्या DPTCच्या मीटिंगचे अध्यक्ष राहत होते मंत्री असल्यामुळे. आणि बरेचसे सगळेच मंत्री खासदार आमदार त्या मीटिंगला राहत होते. तो किस्सा असा होता की साहेबांचा फोन आला आणि मी कलेक्टर बोलतो म्हणून. त्याने ते तसे मिस्किल होतेच, तुम्हाला माहीत आहे, मधून मजा घ्यायचेच. तर मी त्यांना विचारलं की तुमचं डिवोशन केव्हापासून झालं? तर ते हसले आणि सांगितलं दर्डाजींना आपल्याकडे यायचं आहे, तर तो आता 20-25 लोकांचा स्वयंपाक करून तयार ठेव. तर त्यावेळेस आता मला स्वयंपाकाची सवय होतीच ना, अजूनही आहे. आणि प्रत्येक भारतीय स्त्रीचा तो एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे आणि आपल्या विदर्भाची हॉस्पिटॅलिटी आहे ती वराडची, लोकांना आतिथ्यपण आतिथ्य. तर त्याप्रमाणे मी ते इतर लोकांच्या मदतीने स्वयंपाक करून 200 लोकांना जेव घातलं होतं. त्या दर्डाची गमतीने म्हटलं होतं की तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये इतक्या लोकांना जीव घातलं, तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, कलेक्टरांचं सर्टिफिकेट देऊ का म्हणून. तर कलेक्टर साहेब त्यावेळेस हसले, दासगुप्ता जे होते. अच्छा. हसले म्हणे माझं सर्टिफिकेट घेऊन काय करतील म्हणे त्या. अच्छा. आणि हे जेवणाचं तर सततच म्हणजे अन्नदान तर भरपूर झालं साहेबांच्या हातून. म्हणजे साहेबांनी सांगावं. आणि मला तर मी हाऊसवाईफ होतीच ना, आणि मला आनंद वाटायचा की इतकं सगळे लोक, आणि मला हाताने खाऊ घालायचं त्यांना आनंद वाटायचा, म्हणजे मला स्वतःला आनंद वाटायचा. तुम्ही सध्या मुख्य 3 क्षेत्रात खूप काम करत आहात. एक तर वृक्षरोपण हा विषय तुमचा आवडता विषय आहे, समाजसेवा आहेतच, त्याशिवाय विपश्यना हा तुमचा आवडता. तुम्ही जाता जाता आमच्या दर्शकांना किंवा आमच्या वाचकांना काय संदेश द्याल ह्याविषयी? हा जो मी उपक्रम जो हातात घेतलेला आहे तो अतिशय मानवतेचा उपक्रम आहे. कारण विपश्यना हे जिवंत माणसं घडविण्याचा तो एक कारखाना म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि जगामध्ये जर चांगलं राष्ट्र जर घडवायचं असेल, विशेषतः आपला भारत देश जर
भारतासारखा त्यावेळेचा सारखा करायचा असेल तर विपश्यनेमध्ये जे शिकवल्या गेलेलं आहे ते जर आचरणात आणलं तर आपला देश हा समृद्ध होऊ शकतो. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम मी लहानपासूनच करते, परंतु आता युद्ध पातळीवर का करते, कारण 15 वर्षानंतर कोरोना पुन्हा येणार आहे असं भाकीत झालं म्हणा किंवा लक्षात आलं. जर आपण वृक्षारोपण जर केलं तर म्हणजे कोरोनाला आळा बसू शकतो. म्हणून मला सगळ्यांना अशी विनंती आहे की प्रत्येकाने एकदा तरी एक विपश्यनेचा कोर्स करावा, एक सेवा द्यावी विपश्यनेच्या सेंटरला. आणि प्रत्येक एका व्यक्तीने एक ज्याचं आयुष्य जास्त आहे आणि ऑक्सिजन जास्त आहे तर त्या करिता प्रत्येकाने एक ऑक्सिजन असणारं वृक्ष लावावं, त्याचं संगोपन करावं आणि एक विपश्यना आणि एक सेवा द्यावी अशी सर्वांना माझी विनंती आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. तर हे होत्या आईसाहेब गवई. आपण आज यांच्याशी जवळपास सगळ्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. आपण मंडल न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या सिरीजमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन केससोबत. धन्यवाद.